मला अरे कोणी जातात आता कोणी भाजपचा कार्यकर्ता नाही माणसावरती अन्याय होतात आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात. इथं कोणी राजकारण करायचं नाही, इथं कोणी राजकारण करायचं नाही. ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घडत आहेत त्याप्रती तुमच्याची एकी असली पाहिजे. आज तुम्ही सगळेजण 25 दिवस इथं धरणे आंदोलन करताय. मला वाटतं इथं शासन प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीने इथं आलं पाहिजे. त्यांनी इथं आलं पाहिजे. आज 25वा दिवस. मी निश्चित येऊन घातलेल्या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यावेळी या 2 आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात. ज्या वाल्मिक कराडनं आपल्या समाजाच्या सोडवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात. वाल्मिक कराडचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात. जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तक आहे. त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा. हे लोक आपल्या मागे पाठीमध्ये येणार ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे. ऐकून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी ऐकून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या पहिल्यांदा सगळ्यांनी ऐकून घ्या. ऐकून घ्या 2 मिनिट बरं आहे. ऐकून घ्या 2 मिनिटं ऐकून घ्या. मुळात लक्ष्मण हाके साहेब 2 मिनिट थांबा. आणि विजय वाकोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता मला अरे कोणी जातात आता कोणी भाजपचा कार्यकर्ता नाही. अरे बरं ठीक आहे कुणाला मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू. जिल्हाधिकारी देतील नाही आपल्याला बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल. मी भाजपचा कार्यकर्ता नाही. पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही. फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरदचंद्रजी पवारांचा पण फोटो आहे. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग बाप्पा सोनवणेंचा फोटो आहे. त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझाही त्यांच्याबरोबर फोटो आहे. सगळ्यांना समान न्याय लावा ना. मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता आहे. मला कुठेतरी वेदना झाली म्हणून मी इथून 450-500 किलोमीटरवरनं मी इथं आलोय की माझा एक भक्तविमुक्त जाती जमातीमधला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे. त्याची हत्या झाल्या आणि ती वर्दीकडून झाल्या. आणि खरात साहेब तुम्ही आणि खूप माझं आणि तुमचं एकच एरिया आहे. मी नामदेव दसरावरती PhD करणारा कार्यकर्ता आहे. मी नामदेव दसारांच्या सहवासात विद्यार्थी दशक मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. पहिल्यांदा माझं कुठलंही स्पीच कुठलीही बाईट मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही. माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल. मी बीजेपीचा कुठलाही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही. मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही. मला एकच कळतं की माझ्या दीनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती भटक्यामुक्त जाती जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे. काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहेत. त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा पक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मेळावे घ्यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसं काय. म्हणजे तुम्ही मॅन मनी मसल पॉवरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचं सहकार्य घेता का. तुम्ही ते परत ऐका 4 वेळा ऐका. मी कुठेही समर्थन केलेलं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट होऊ नये. गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं 2 फोटो होते. ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या 2 बांधवांचे. या 2 बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली. माझी विनंती तुम्हाला एकच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला बांधत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कोण घातलं आणि ऐका कोणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली. आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार आहे ना.
आणि मी नाही म्हटलं तर माझं कोण ऐकणार आहे? इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे, इथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला. तुम्ही एवढे 25 दिवस झालं संघर्ष करताय, या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही. हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत. परिषदचे सुरेशरावजी फड हे सांगतील, इथं चंद्रसेन सोनार आहेत हे सांगतील. तिघांची आणि कोळा जुनोनी किती अंतर आहे. त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय त्या होतात. भागातला तुमचा काही राग असेल तर तिकडे काढा. इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात. थांबा, इथं कोणी राजकारण करायचं नाही. नाही, राजकारण कोण करतं? कोण करतंय राजकारण? राजकारणाची भूमिका कुणी घेतली? हाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले, त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. कोणी हाके साहेब नाही, तुमच्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे. आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला. यांच्या भागामध्ये यांचं काय राजकारण बोलू द्या, बोलू द्या. यांच्या भागातलं काय राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं. आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लुटबड करू नये ही सगळ्याला विनंती आहे. 25 दिवसापासून आम्ही आंदोलन करायचं. नाथा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला. तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा, इथं राजकारण करायची ही जागा नाही. एवढं सांगा मी या ठिकाणी. जरी लक्ष्मण हाके साहेब गेले नसून काही तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत. 2 मिनिट बसा, मीच बोलतो.